चूक कोणाची? आमच्या नात्यातील एक मुलगी कुसुम नाव बदलले आहे. दिसायला खूप देखणी, म्हणजे आमच्या घरात एवढं सुंदर कोणीच नव्हते. 2001-2 साली तिची मॅट्रिक परीक्षा झाली. तिनं नर्सिंगचे शिक्षण घ्यायचे होते, पण लग्नाचे स्थळ आले. त्यामुळे आई वडिलांनी सांगितले स्थळ चांगलं आहे, शहरात स्वतःचा फ्लॅट आहे, मुलगा चांगला कामाला आहे, चांगला पगार आहे, तसे स्थळ परत मिळणार नाही. त्यामुळे तिच्या शिक्षणाचा विचार न करता लग्न लावून दिले. लग्न झाल्यावर नव्याने 9 दिवस छान गेले. मग हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. तिच्या निर्बंध येऊ लागले. तिने कोणाशीच किंबहुना आई वडिलांसोबतही फोनवर बोलायचे नाही. तिच्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग ॲप घेतले, जेणेकरून ती कोणासोबत बोलते, काय बोलते सगळे समजले. बाहेर कुठे जायची नाही, TV पाहायचं नाही, फॅन लावायचा नाही, जोपर्यंत सूर्यास्त होऊन अंधार होत नाही तोपर्यंत लाईट लावायचा नाही. खाण्यापिण्यावर निर्बंध. ती दिसायला त्याच्यापेक्षा जरा उजवी होती, त्यामुळे सध्या तिच्यावर हसायचे येई. तिनं आई वडिलांना ह्याबाबत वेळोवेळी सांगितलं, पण इज्जत आणि लोक काय म्हणतील हा विचार करून तिला तिथेच राहायला भाग पडले. थोड्या दिवसानंतर सासू सासऱ्यापासून वेगळे होऊन स्वतंत्र घर घेतले, पण त्याचा स्वभाव काही बदलला नाही. तो स्वतःच्या आई वडिलांकडे तिला पाठवत नसे, तर तिच्या आई वडिलांकडे जाणे खूप दूरची गोष्ट. त्यात राहायला गुजरातला. गावाकडची मुलगी लग्न होऊन पहिल्यांदा दुसऱ्या राज्यात गेली, त्यामुळे प्रवासाची भीती. तिला माहेरी जायचे असल्या तो सोबत असे. 2 दिवस ती माहेरी राहिली आणि तिसऱ्या दिवशी परत जाईल. तिची खूप हुमगज व्हायची, पण बोलणार कोणाला? आई वडील लक्ष देत नव्हते आणि त्याचे आई वडील एकच उत्तर द्यायचे, तो आमच्यासोबत बोलत नाही, त्यामुळे आम्ही काय समजणार. लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसात तिला दिवस गेले, पण त्याला मूल नको होते, म्हणून तिला काय हवे हेही न विचारता गर्भपात करायला सांगितलं आणि मग गोळ्या चालू केल्या. 3-4 वर्षानंतर जेव्हा त्याला वाटले आता मूल झाले पाहिजे, तेव्हा खूप प्रयत्न केले, पण व्यर्थ गेले. शेवटी दवाखाना डॉक्टर करून लग्नाच्या 8-9 वर्षांनी एक मुलगी झाली. तिला वाटले आता तरी दिवस बदलतील, पण तो तिचा भ्रम होता. जेव्हा परत तिने मुलीला जपले, पण मुलीला वाटते आपली आई काहीच करत नाही. आईकडे पैसे नाही, तिला काही मागून उपयोग नाही. ती बाबाकडे पैसे मागते. तिला जे काही पाहिजे ते बाबाकडेच मागू लागले आणि तोही मुद्दाच तिने सगळे लाड पुरवू लागला. परिणामी हळूहळू मुलगीही तिच्यापासून दूर गेली. कुसुमच्या नवऱ्याने ती मुलीच्या मनात तिच्याबद्दल नकारात्मक विचार भरले. दिवसभर ती काय करते, कोणाचा फोन येतो, कोणाशी बोलते, काय बोलते, सगळे तिची मुलगी तिच्या बाबा वगैरे आले सांगायची. घरात रिकाम्या वेळात तिने रेशमी दोऱ्यापासून बांगड्या बनवायला सुरुवात केली. बांगड्या, कानातले, मंगळसूत्र बनवून सोसायटीमध्ये महिलांना विकू लागली. अशातच तिचा संपर्क एका मुलाशी आला. बोलता बोलता ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊ लागले. ते तिच्या नवऱ्याला समजले. त्याने लगेच तिच्या आई वडिलांना बोलवलं आणि सांगितलं, तुमची मुलगी घेऊन जा, मी तिला सांभाळणार नाही, तिला माझ्या संपत्तीत एकही रुपया मिळणार नाही. शेवटी तिच्या आई वडिलांनी विनंती केली, तेव्हा तो तयार झाला. तिला घरात ठेवायला, पण एका अटीवर, तिने मोलकरीण म्हणून या घरात राहावे. तिला बायकोचे कोणतेही हक्क देणार नाही, तिने कसली अपेक्षा ठेवू नये. आणि तिच्या मुलींनीही सांगितले, आजी तुला मम्मीला घेऊन जायचं तर जा, पप्पा आणि मी राहू इथेच, मला मम्मीची गरज नाही. आज तिला स्वतःचे घर नाही, हातात पैसा नाही, आई वडिलांची साथ नाही. इथे चूक कोणाची? कुसुमच्या आई वडिलांची, ज्यांनी जावयाचा कधीच कोणत्याच वागण्याचा भाव विचारला नाही. कुसुमची चूक जे की आई वडिलांच्या इज्जतीचा विचार करून एवढे दिवस सगळे एकटे राहून सहन करत राहील. कुसुमच्या सासू सासऱ्यांची चूक ज्यांनी कधीच आपल्या मुलाला कोणत्याच कृत्याबद्दल त्याला फटकारले नाही. कुसुमचे जे केले त्याचे समर्थन मी करत नाही, पण तिला असे करायला भाग कोणी पाडले? नक्कीच ती चुकली, पण शेवटी ती माणूस आहे. तिला हे वाटत असेल ना कोणासोबत मोकळेपणाने बोलावे. लग्नाच्या 10-12 वर्षांना जर तिला कुठून मायाचा ओलावा मिळाला आणि ती त्यात वाहत गेली, त्यात तिचा काय चूक? आम्ही तिला बाय म्हणतो. आज कशातच लक्ष लागत नाही. सारखा एकच विचार मनात येतो की का देवा एवढं कठोर झालं. तिच्याबद्दल चांगल्या माणसाला चांगली माणसं भेटत नाही, हे खरं आहे का? धन्यवाद.